मेकअपची सुरुवात करूया आपण सनस्क्रीननी आणि ही आहे पिलिग्रीमची SPF 50 सनस्क्रीन. कारण की पावसाळा असो उन्हाळा असो सनस्क्रीन इज मस्ट. आणि ही सनस्क्रीन बिलकुल पण चेहऱ्याला ऑइली करत नाही. यावर तुम्ही कुठलीही क्रीम नाही लावली, मॉइश्चरायझरसुद्धा नाही अप्लाय केलं तरीसुद्धा या सनस्क्रीनवर मेकअप खूप जास्त वेळ टिकतो. तर चला सनस्क्रीन लावून घेऊया. त्यानंतर मी माझे प्रॉब्लेम्स हाईड करून घेणार आहे माझ्या फेवरेट मेकअप स्टुडिओच्या ओरिएंटल शेडनी. आणि हा तुम्हाला ऑनलाईन कुठेही साईटवर मिळू शकतो किंवा मेकअप स्टुडिओच्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला हा शेड तुम्ही घेऊ शकता. हा कन्सिलर शेड आहे आणि शेडचं नाव आहे ओरिएंटल. चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम माझे झालेले आहेत हाईड आणि मी ब्युटी ब्लेंडरनी त्याला डॅब डॅब करून थोडंसं सेट करून घेते. आज आपण बिलकुलसुद्धा फाउंडेशन मेकअप करणार नाही आहे. कारण की ज्यावेळी तुम्ही कुठेही मार्केटमध्ये जाताय किंवा शॉपिंगला जाताय त्यावेळी दरवेळी सिम्पल, सोबर आणि खूप जास्त लाईटवेट असा कन्सिलर मेकअप करा. आज आपण करणार आहे कन्सिलर मेकअप आणि कन्सिलर मेकअपसाठी आज मी कन्सिलर यूज करते आहे के ब्युटी या ब्रँडचे. आणि 160 हा माझा पूर्ण बेस शेड आहे आणि 140 हा थोडासा लाईटर शेड आहे. सगळ्यात आधी 160N बेस करून घेऊया आणि त्यासाठी हा मी माझ्या बेसवर लावून घेते. तुम्ही बघू शकता हा माझा स्किन लाईक आहे, बरोबर माझ्या स्किनमध्ये मर्ज होईल असा. आणि आता मी काय करणार आहे, आता मी जो 140 नंबर आहे थोडासा लाईटर टोन आहे तो थोडासा हायलायटिंग झोनवर ॲड करणार आहे. कारण की कधी कधी आपल्याला जाताना घाई असते, वेळ नसतो, त्यावेळी दोन्ही कन्सिलर वेगवेगळे लावत बसू नका. एकत्र पण तुम्ही असं ॲप्लिकेशन केलं तरीही चालणार आहे. पण हा लाईटर शेड थोडासा कमी, खूप जास्त लावू नका. हे बघा, छान असा ब्युटी ब्लेंडर घ्या आणि ब्युटी ब्लेंडरनी आता मस्त असा बेसला मी सुंदर पद्धतीने ब्लेंड करून दाखवते. खूप जास्त स्किन लाईक, खूप जास्त नॅचरल दिसतो. वा, इथे माझं कन्सिलर झालेलं आहे पूर्णपणे ब्लेंड आणि किती जास्त नॅचरल, हाय कव्हरेज आणि तुम्हाला दिसतंय माझ्या चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेमसुद्धा हाईड झाले. चला आता फटाफट ह्याला आपण पावडरनी करून घेऊया लॉक. छान अशा लूज पावडरनी, ही आहे शुगरची बनाना पावडर आणि लूज पावडरनी आपण आता पूर्ण फेसला करून घेऊया लॉक. खूप जास्त पावडर लावायची नाही आहे, अशी नॅचरल वाटली पाहिजे आणि स्किनमध्ये मर्ज झाली पाहिजे. मस्तपैकी फेस खूप जास्त छान दिसतो. मी जरी रात्री आता उशिरा जरी घरी येईन तरीही माझा मेकअप कुठेही हलणार नाही आहे, सुपर लॉंग लास्टिंग राहणार आहे. आणि अशा पद्धतीने माझा पूर्ण बेस झालेला आहे पावडरनी मस्तपैकी लॉक. आज मी यूज करते मेबलिनचं लिक्विड ब्लशर. लिक्विड ब्लशर हे खूप जास्त नॅचरल लुक देतं आणि खूप सुंदर दिसतं. आणि ह्याचा जो नंबर आहे तो आहे 37 हॉट सनसेट. शेड आहे 37 हॉट सनसेट. ऑलवेज थोडासा हातावर घ्या, डिरेक्टली गालावर लावू नका, नाहीतर हे लिक्विड ब्लशर आहे, तुम्ही पावडरवर अप्लाय करताय, त्यामुळे त्याचं टेक्निक मी तुम्हाला दाखवते. असं जस्ट ब्लशरच्या ब्रशनी घेऊन अप्लाय करा. खूप जास्त नॅचरल आणि मस्त दिसतं. असं लावताना वाटलं असेल खूप जास्त लागलं आहे, पण नाही. ह्याला मस्त पद्धतीने आपण ब्लेंड करूया. खूपच सुंदर शेड आहे हा. हॉट्स कुठलीही गोष्ट ॲप्लिकेशन करू शकता. बघा, नॅचरल लाईटवर व्हिडिओ बनवते तरी किती सुंदर वाटतं आहे ना हा ब्लशर. ब्लशरचा शेड ॲक्च्युअलमध्ये खूप छान आहे. क्रीम ब्लशर माझं पूर्णपणे अप्लाय करून झालं आहे. पण नेहमी लक्षात ठेवा, क्रीम ब्लशर जेव्हा पण लावता तेव्हा ब्लेंडरनी त्याला छान पद्धतीने सेट करून घ्या, म्हणजे कुठेही हार्श लाईन किंवा खूप हेवी दिसणार नाही. खूप जास्त नॅचरल, सेटल आणि बेसमध्ये मर्ज वाटेल. बघा, आय मेकअपमध्ये एकदम लाईटर ब्राऊन कलर डोळ्याच्या वर मी अप्लाय करून घेते. एकदम छान सटल. डोळ्याच्या खाली पण थोडासा अप्लाय करते, म्हणजे डोळ्याची कॉन्टोरिंग खूप छान दिसते. आयलायनर करायच्या आधी मला वाटतं आपण आयब्रो डिफायनिंग करून घेऊया. इनसाइट माझी फेवरेट आयब्रो डिफायनिंग पेन्सिल. सगळ्यात पहिलं आपण आयब्रोजला विंचरून घेऊया आणि त्यानंतर या बाजूला खूप छान असा डार्क ब्राऊन कलरचा आयब्रो डिफायनर आहे आणि ह्यानी डिफाईन करून घेऊया. थोडीची गरज नाही आहे, फिलिंगची गरज नाही आहे, फक्त त्याला हलक्या हाताने फील करते. फिट करून घेऊया. बस, आता माझे आयब्रो झालेले आहेत कंप्लीट. आता आपण लायनर लावून घेऊया, मस्कारा आणि नंतर लिपस्टिक. आज मी डोळ्यावर आयलायनर यूज करणार नाही आहे. आज मी फेसेस कॅनडाची जी
ब्लॅक पेन्सिल घेतली होती, म्हणजे काजल पेन्सिल. ह्यानीच आज डोळ्यावर एक थोडासा हलकासा स्मोकी लायनर लुक क्रिएट करणार आहे. तो मी कशा पद्धतीने करते ते बघा. सगळ्यात पहिलं छान असं आयलायनर ज्या पद्धतीने लावतात त्या पद्धतीने लावून घ्या. एक लक्षात ठेवा, इथे ब्रॉड लावताय ना, पुढे एकदम बारीक आलं पाहिजे, असं इनर कॉर्नरमध्ये दिसतंय. मी पुढे एकदम बारीक लावून घेतलं आहे. आणि तुम्हाला स्ट्रोक क्रिएट करायचा तर अशा पद्धतीने करा. फक्त एवढं करून घ्या. आणि आता आपल्याला असंच ठेवायचं नाही आहे, तर आपण ह्याला करणार आहोत स्मज. ह्याला म्हणतात स्मज लायनर लुक आणि खूप जास्त फेमस आहे हे. हे बघा, दिसतंय किती सुंदर स्ट्रोक झाला. आणि हा स्मजर पण ह्याच्या मागच्या बाजूलाच दिला आहे. चलो, ह्याला आता मस्तपैकी जॉईन करून घेऊया. खूप क्लासी दिसतं आणि वेळ पण लागत नाही. म्हणजे जर तुम्हाला स्वतःचं लायनर करता येत नसेल विंग, तर तुम्ही हा स्मज लायनर लुक नक्की ट्राय करून बघा. म्हणजे एकदम हार्श पण वाटत नाही आणि खूप जास्त सॉफ्ट लुक देतो. आणि बघा, आपण विंग पण त्याने किती छान क्रिएट केले. बघा किती सुंदर दिसतोय ना. आणि डोळे पण मोठे दिसत आहेत आणि खूप सुंदर नॅचरल. चला, त्या बाजूला पण करून घेते परत. सुंदर वाटतंय. विंग पण आले आहेत, विंग पण आले, स्मोकी लुक पण क्रिएट झाला आहे आणि डोळे पण बघा किती छान दिसत आहेत. चला, आणि मस्कारा तुम्ही कुठल्याही ब्रँडचा यूज करू शकता. फेरारुसीचा मला आवडतो, त्यामुळे मी फेरारुसीचा मस्कारा माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल. लावून घेऊया करेन. वाव, फायनली माझे डोळे झालेले आहेत पूर्ण आणि किती सुंदर दिसतं. इथे काय वाटतंय, हार्श लाईन थोडंसं करूया. वाव, डोळे कंप्लीट झालेत. लिपस्टिकमध्ये मी यूज करणार आहे मस्त हा लिप कॉम्बो. लिप कॉम्बो नाही आहे, मी लिप कॉम्बो बनवला आहे. ह्याच्यामध्ये मार्क्सचा आहे लिप लायनर डार्क ब्राऊन शेड. त्यानंतर मी आज यूज करणार आहे झुडिओची लिपस्टिक आणि मॅट किस नावाची ही लिपस्टिक आहे. आणि हा शेड खूप सुंदर आहे, कोको डस्ट नावाचा शेड आहे. स्वस्त्यात मस्त लिपस्टिक आहे आणि त्यावर आपलं डिओरचं ग्लॉस. वाव, तुम्ही बघू शकता लिप लायनर इतकं सुंदर आहे आणि फास्ट फास्ट पटापट लागतं आहे. आणि चला, मी तुम्हाला झुडिओची लिपस्टिक लावून दाखवते. सुंदर लिपस्टिक आहे, स्वस्त आणि मस्त. वाव, तुम्ही बघू शकता ड्रेसला परफेक्टली हा कॉम्प्लिमेंट करतोय. वाव, सुपर. आणि एवढा क्रीमी आहे. तुम्हाला कसा दिसतो व्हिडिओत मला माहिती नाही, पण असा तरी समोर खूपच सुंदर क्लासी. माझा फेवरेट डिओरचा ट्रान्सपरंट ग्लॉस यावर ॲड करते. वाव, ओ माय गॉड, ग्लॉसनी हा शेड अजूनच सुंदर दिसतो ना. वाव, आता माझा मेकअप ऑलमोस्ट सगळा डन झाला आहे. आता ह्याच्यावर मी थोडासा हायड्रेटिंग स्प्रे करते. हायड्रेटिंग स्प्रेनी अजून माझा मेकअप एकदम स्किन लाईक दिसेल मस्तपैकी माझे. वाव, मला माहिती नाही तुम्ही किती जण बघताय ज्यांचे केस कर्ली आहेत, पण तुम्हाला माझ्याकडून शिकायचं आहे का हे कर्ली हेअरची केअर कशी करायची असते, कुठले प्रॉडक्ट यूज करायचे असतात, हे पूर्ण कर्ल्स तुमचे असे कसे सुंदर डेन्सिटी त्याची थिक होईल आणि छान पद्धतीने असे डिफायनिंग कर्ल्स दिसतील. बघा कसले भारी वाटत आहेत ना. आणि माझे केस हे असे आहेत ना, ते इंडियनवर वेस्टर्नवर सगळ्यावर सुंदर दिसतात आणि खूप जास्त मेंटेनन्सची पण गरज नाही आहे. वाव, चला, तुम्ही बघू शकता मेकअप एक नंबर सुंदर क्लासी आणि परफेक्ट दिसतोय. हायड्रेटिंग स्प्रे मारते. फेसेस कॅनडाचा अल्टिमेट प्रो नावाचा मेकअप फिक्सर आहे, हा आपण लावून घेऊया. वाव, शाईन बघा, शाईन. सुंदर. आणि ह्यानी स्किन अजून जास्त हायड्रेटिंग दिसते बघा. आणि कुठेही मॅट लुक दिसत नाही आहे, आता एकदम शायनी ग्लोई. आणि जे पण मी प्रॉडक्ट अप्लाय केले आहेत, तुम्हाला येतो आहे का नीट लुक, जे पण प्रॉडक्ट अप्लाय केले ते परफेक्टली वेल ब्लेंडेड वाटत आहेत.
तुमचा ड्रेस जरी सिंपल असेल आणि मेकअप जरी एकदम सिंपल आणि नॅचरल असेल, शोभा वाढते ती ज्वेलरीनी. तर असा एक गोल्डन असा फॅशन कडा मी घालून घेतला आहे. इयरिंग्स ऑलरेडी घालून घेतले आहेत, त्याची डिझाईन दाखवते. सुंदर आहे ना एकदम. चला हा पण इयरिंग्स आपण घालून घेऊया. आणि लक्षात ठेवा, स्वतःची स्टायलिंग करायची आहे किंवा स्वतः असं सुंदर दिसावं वाटत असेल तर नक्की मला फॉलो करा. मी खूप छान छान पुढे पण खूप छान छान असे व्हिडिओ घेऊन येणार आहे. म्हणजे अगदी पिकनिकला जाताना काय करू शकता, शॉपिंगला जाताना काय करू शकता, आणि सणासुदीचे तर आपले व्लॉग्स येणार आहेतच. पण तुम्हाला आता कशी दिसते मी, मला नक्की सांगा. एकतर पहिला तर तुम्ही मेकअप बघून घ्या, आणि गळ्यात घातलेलं हे खूप क्यूट दिसतंय, अगदी एकदम सिम्पल सोबर. आणि आता फुल लुक दाखवते, बॅग चप्पल सगळं घालून. पण महत्त्वाचं प्रॉडक्ट मी कसं विसरू शकते यार. हे बघा, हे रेनीचं आहे. कारण की तुम्ही बघू शकता इथे एक साईडला भांग पाडून 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 मला तिथे टक्कल पडलं आहे. तर ते दिसू नये यासाठी हे महत्त्वाचं प्रॉडक्ट मी दरवेळी यूज करते. ह्याला हाईड करून घेऊया. बघा, झालं ना इन्स्टंटली हाईड. खराब दिसतो, नाही तर फोटो व्हिडिओ ना मध्ये ते असं टकलं दिसतं. वा 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 वाव. फायनली खऱ्या अर्थाने आत्ता मी कंप्लीट झाली आहे. आता माझा मेकअप, माझी स्टायलिंग, माझं पूर्ण कंप्लीट झालं आहे. आणि अमित आत्ता अजून आवरतो आहे. पण बघा, माझी झटपट अशी सुंदर तयारी झाली आहे. आणि एका मिनटात दाखवते की पूर्ण एंटायर लुक विथ बॅग विथ सँडल्स कसा दिसतो आहे. आणि फायनली हा झालेला आहे आजचा माझा फुल लुक कंप्लीट. वाव, सँडल, बॅग्स, सुपर्ब ना. बघा कशी छान दिसते. वाव. आणि कसं असतं माहिती आहे, आपण कुठेही गेलो, आपल्या नवऱ्याबरोबर फिरायला गेलो, शॉपिंगला गेलो, तर आपण स्वतः इतके सुंदर छान असे प्रेझेंटेबल दिसत असू ना, तर आपला पण कॉन्फिडन्स खूप वाढतो. त्यामुळे तुम्हाला जर माझा चप्पल दिसत नाही आहे, इथे दाखवते. हां, तुम्हाला जर माझा हा शॉपिंगचा लुक आवडला असेल आणि मी कशी दिसते आणि आजचा मेकअप ट्युटोरियल तुम्हाला कसा वाटला आहे, तर खरंच व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट नक्की करा. आणि थँक्यू हा पूर्ण व्हिडिओ बघण्याबद्दल. थँक्यू. बाय बाय.